नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा वितरण. राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वाटप झाले नसतील, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे वितरित होण्यास सुरुवात झाली आहे. पीक विम्याचा पहिला टप्पा वितरित झाला आहे. आज निधी जमा होणार आहे, कारण या महत्त्वाच्या निर्णयानंतर आज सकाळपासून निधी वितरण्यास सुरुवात झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, काही जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 20,000, काही जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 30,000, तर शेतकरी मित्रांनो काही जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 40,000, तर शेतकरी मित्रांनो आणि काही जिल्ह्यांमध्ये 50,000 रुपयेपर्यंत पीक विमा वाटप होत आहे. जर शेतकरी मित्रांनो 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षात अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले असेल, अशा सर्व शेतकरी बांधवांना आज निधी जमा होत आहे. त्या शेतकरी बांधवांची भरपूर दिवसाची प्रतीक्षा संपलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा वितरित झालेला असून लवकरच तिसरा टप्पा होणार आहे. तर या टप्प्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी प्रमाणे वाटप होत आहेत. पीक विम्याचे वाटप होणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे. तुमचा जिल्हा प्रमुख असल्यापैकी यापैकी तर तुमच्या खात्यात पीक विम्याचे पैसे वाटप होतील, ज्याचे 3 वर्षात 2022, 2023 आणि 2024 अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले असेल, त्यांनी पंचनामे केले असतील. तुम्हाला 100% पीक विम्याचे पैसे आज निधी जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा पीक विमा 2022, 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाचा एकत्रितपणे वाटप होत आहे. 2022 आणि 2023 मध्ये भरपूर शेतकरी बांधवांना पैसे मिळाले नव्हते. तसेच 2024 मध्ये झालेल्या नुकसानीचे पैसेही बाकी होते. त्याच नुकसानीमागे या पीक विम्याचा पहिला टप्पा अगोदर वितरित झालेला आहे आणि आज निधी जमा होत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून पीक विम्याचे पैसे थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि आज निधी जमा होत आहे. भरपूर शेतकरी बांधवांना सोयाबीन, कापूस, तूर, मूग, हळद, ज्वारी, बाजरी अशा 50 पिकांच्या नुकसानीसाठी जास्तीत जास्त पीक विमा वाटप होत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो या 50 पिकापैकी कोणकोणतेही पिकाचे नुकसान झाले असेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत. या ठिकाणी तालुका निहाय पीक विमा रक्कम जाहीर झालेली असून 75% पीक विमा यादी वर्ष 2024-32 जिल्ह्याच्या जाहीर झालेला आहे. 2022 मध्ये पिके असलेली झालेली होती. तर आता शेतकरी मित्रांनो, 2025 चा पीक विमा सुद्धा तात्काळ वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.